व्हॉटएव्हर जे कोणी आपल्या समोर आहे, तर याच्यामध्ये तुम्ही सोलापूरला येताना नसरापूरचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भातली तुमची भूमिका काय असणार आहे याचा काही विचार केलाय का, किंवा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मला ताई खरं तर आनंद आहे तुम्ही हा प्रश्न विचारलात. आम्ही नसरापूर जी घटना झाली त्याच दिवशी आमचे सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा संपूर्ण विषय अतिशय गांभीर्यतेने आम्ही सर्वांनीच समजून घेतला. मुळात आम्ही युवा मोर्चा म्हणून येणाऱ्या काळात आम्ही जे विषय घेत आहेत त्यामध्ये दोन आम्ही प्रामुख्याने विषय घेणार आहे. महिलांची युवतींची सुरक्षा आणि त्याचबरोबर ड्रग्सचा वापर जो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आम्ही पोलीस प्रशासनाला ह्या दोन्ही विषयांवरती आम्ही त्यांच्यावर बसून चर्चा करणार आहे. कारण काय आहे, आम्ही आमच्या यात्रेदरम्यान अनेक लोक त्यांची संकल्पना सांगत असतात, परंतु पोलीस प्रशासनाबरोबर काम करताना मला वाटते योग्य ती दिशा आम्हाला मिळेल. ते जसं सांगतील त्या पद्धतीने जर काम केलं तर त्या गोष्टीला यशसुद्धा मिळू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आता मी यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु हे झाल्या आम्ही काही प्रमुख पोलीस प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहे की ग्राउंडवरती तुमचे सर्व लोक तर काम करत आहेत, पण आम्ही युवा मोर्चा म्हणून किंवा आम्ही युवक म्हणून आमचीसुद्धा ह्या महाराष्ट्र राज्याकडे एक जबाबदारी म्हणून कशा पद्धतीने ह्या गोष्टी थांबवण्यासाठी काम केलं पाहिजे हे समजून घेणे आणि त्याच्या पुढची वाटचाल आम्ही ठरवणार. फास्ट ट्रॅक म्हणजे खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅकवरती ती केस चालावी याच्यासाठी युवा मोर्चा म्हणून तुम्ही काय? आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांबरोबर पाठपुरावा या गोष्टीचा करतच आहे. मला अतिशय आनंदसुद्धा या गोष्टीचा आहे की त्यांनी इतक्या गांभीर्यतेने ह्या संपूर्ण नसरापूरचा विषय घेतलेला आहे. त्यांनी स्वतः हे सांगितलं की आज लोकशाहीमध्ये अनेक लोकांनी मागणी केली की तिथल्या तिथं त्यांना फाशी व्हावी, परंतु लोकशाहीमध्ये असताना आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून त्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जो प्रतिसाद दिला की येणाऱ्या 3 ते 4 किंवा 6 महिन्यात जास्तीत जास्त करून आपल्याला ती संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटी बसवता येईल आणि त्यांना फाशी देता येईल, ह्यासाठी त्यांचं सुद्धा समर्थन आहे. त्यामुळे मला आनंद आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो.